येत्या 28-29 मार्च रोजी सोलापूर येथे 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा। सुमारे 42 जिल्ह्यातील 400हून अधिक खेळाडूंचा सहभाग। सोलापूरमध्ये महिला कुस्तीचा थरार रंगणार। दिनांक 28 आणि 29 मार्च रोजी 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। निर्जरा केअर फाउंडेशन तर्फे होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सुमारे 42 जिल्ह्यांमधील 400हून अधिक महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत। 3 वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले आणि वेदांतिका पवार यांचे तिला तगडे आव्हान असणार आहे। ही स्पर्धा सोलापूरमधील सिद्धेश्वर पेठ येथील हरिभाई देवकरण प्रशाला मैदानावर होणार आहे। याबाबत माहिती देत असताना निर्जरा केअर फाउंडेशनच्या संस्थापक सौ स्वाती साखरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश डोंगरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, राष्ट्रीय चॅम्पियन पैलवान संदीप अप्पा भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच व छत्रपती पुरस्कार विजेते विलास कथुरे, मेघराज कटके, तात्यासाहेब भिंताडे, दिनेश गुंड आणि संजय तिरतकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूस मानाची गदा देऊन गौरवण्यात येणार आहे। महिला कुस्तीला नवे व्यासपीठ देणारी ही स्पर्धा सोलापूरसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे। वाघोली ग्रामस्थांना आणि या ठिकाणच्या परिसराला, या परिसराच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची जबाबदारी तुम्ही यांच्यावर दिली, त्याबद्दल मी सगळ्या आपल्या परिसराच्या वतीने आपल्या सगळ्या प्रमुखांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने आता याच्यावर खूप बोलण्यासारखं नाही, आता बरंच आपण सर्वजण आजच्या या आखाडा पूजन, माती पूजन आणि वासा पूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो। त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशाचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र ऑल इंडिया कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार माननीय तडक साहेब, ऑलिम्पिक असोसिएशनचे सेक्रेटरी संजय शेट, त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कंद, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदासजी बांदल, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे सर्व पैलवान मंडळी, उपस्थित बांधव आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं वाघोली गावाला ही स्पर्धा घेण्याची संधी या ठिकाणी यांना तडक साहेब आपण उपलब्ध करून दिली। रामकृष्णांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्याचं मनामध्ये योजित आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण पाहायला मिळालं आपल्याला। खऱ्या अर्थाने हे गाव आणि या गावाचा परिसर हा अत्यंत कुस्ती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असलेला परिसर आहे। या गावाने अनेक चांगले पैलवान, चांगले खेळाडू निर्माण केलेले आहेत। या गावाची परंपरा ही निश्चितपणानं या देशामध्ये, या राज्यामध्ये नावलौकिक करणारी आहे आणि म्हणून अशा वाघोली गावाला आपण या स्पर्धेचं आयोजन केलं, त्याबद्दल मनापासून आपल्या कमिटीचं मी अभिनंदन करतो। रामकृष्णांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण चांगल्या पद्धतीचं आयोजन करण्याचं मनामध्ये योजलेलं आहे। निश्चितपणाने आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी हे चांगलं काम या ठिकाणी उभं कराल आणि राज्यामध्ये 1 नंबरची स्पर्धा या ठिकाणी वाघोलीमध्ये झालं अशा पद्धतीचा नावलौकिक या गावाचा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आपल्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराज। कुणाच्या वतीनं आणि या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण अण्णा पाटील यांच्या वतीनं या मातीपूजनाच्या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली त्या देशाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संघाच्या माध्यमातून यंदा
68व महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होतंय आणि त्या निमित्तानं आज आखाडा पूजन, वासा पूजन आणि जाहीर बक्षीस महाराष्ट्र केसरीला, उपमहाराष्ट्र केसरीला आणि सर्व गटातल्या विजेत्यांना काय देणार हे जाहीर केलं गेलं. मला या उपक्रमाचं सुद्धा मनापासून कौतुक वाटतं की सगळ्या जिल्हा तालीम संघाच्या वतीनं आज या ठिकाणी माती आणली गेली. त्या मातीचं पूजन झालं. केवळ इथं आखाड्यासाठी माती आणली, त्या मातीचं पूजन नाही, या सगळ्या जिल्ह्यातनं माती आली. ही एक संघ भावना निर्माण करण्याचं काम आहे. हे एकतेचं प्रतीक आहे आणि म्हणून मला असं वाटतं जर आपण एक राहिलो, चांगलं काम केलं तर पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या कुस्तीच्या परंपरेला जुने दिवस आपण देऊ शकतो. अनेक मोठे मल्ल नामवंत मला या महाराष्ट्राने देशाला दिले. अनेक राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते दिले. ऑलिम्पिक खचवा जाधव सारखं नाव आहे, अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार सारखं नाव आहे. अशी असंख्य नावं आपल्याला दिसतील. कोल्हापूरमधला आपला गणपतराव आंदळकर असतील, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे असतील, लक्ष्मण मोठासारखी अशी मोठी परंपरा महाराष्ट्राची आहे. म्हणून मला असं वाटतं की ही परंपरा आपल्या सगळ्यांचं काम आहे. पुढच्या काळात आपण त्याचे पाईक म्हणून मला वाटतं ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची, ही वाढवायची. एवढी माझी आपल्या सगळ्यांकडे निश्चितपणे एक सहकार्याची अपेक्षा राहील. मी रामकृष्णांना तुमचं मनापासून पुन्हा अभिनंदन यासाठी करीन की अजिबात कुठलाही विचार मनामध्ये न करता, जसं आपण म्हणलं की पैसेवाले खूप आहेत पण देत नाही, त्यांनी पण हाताचा मागे घेतला होता. ठीक आहे, पण आप्पाचं दानत आहे तुमच्याकडे, आम्ही काय म्हणत नाही. पण रामकृष्णांना तुम्ही ज्या भावनेतनं हा विचार केला, करायचं म्हणून नाही, पण मला सर्वोत्कृष्ट करायचंय, मला सगळ्यात चांगलं करायचंय, ही भावना मला असं वाटतं खूप महत्वाची आहे. आणि तुम्हाला आत्ता सांगतो, जे दिसतंय त्या पद्धतीने हे सगळं केलं तुम्ही आज दाखवलंय, पिक्चर मोठा होणार, पिक्चर मोठा होणार, याच्यात काय वाद नाही. आणि या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी नाही झाली अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची. याचं कारण एकच आहे, आम्हाला प्रदर्शन नाही करायचं, आम्हाला काय पैशाचं प्रदर्शन नाही करायचं, आम्हाला काय शक्तीचं प्रदर्शन, आम्हाला या महाराष्ट्रातल्या कुस्तीला देशपातळीवरती पुन्हा एकदा एक वलय निर्माण करून द्यायचे, ती लोकप्रियता मिळवून द्यायची. यासाठी सगळी धडपड आहे. आणि तुमच्या या प्रयत्नांना, तुमच्या सामूहिक प्रयत्नांना आमचा वेगळाच कट्टीचा आहे, सगळी टीम आहे, अभि आहे, सगळीच आहे, ही सगळी टीम मनापासून काम करतायत. त्यामुळे या स्पर्धेला निश्चितपणे शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा कबूल केलं की बक्षीस वितरण समारंभाला ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. नमस्कार, मी रामकृष्ण सातोपाटी. 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जे आयोजनाची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मला व माझ्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मिळालेले आहे. आणि याच अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते आणि रामदासजी तडस साहेब यांच्या उपस्थितीत सर्व या भागातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्टेडियमचं वासापूजन आणि मातीपूजनाचा कार्यक्रम आज इथं संपन्न झालेला आहे. गाडी आम्ही केली आहे. वाघोली व पंचक्रोशीमध्ये नेहमीच कुस्तीची मोठी परंपरा आहे आणि या भागामध्ये होणाऱ्या यात्रा आणि जत्रांमध्ये खूप मोठ्या इनामाची बक्षिसं इथं दिली जातात. आणि याच गोष्टीला कुठंतरी महाराष्ट्र केसरीसारखी स्पर्धा मिळाल्यानंतर पुढं नेऊन आमच्या भागातील सर्व जे कुस्तीप्रेमी लोक आहेत यांनी आजपर्यंतच्या दिल्या गेलेल्या बक्षिसांपेक्षा उच्चांकी अशी बक्षिसं या वर्षीच्या स्पर्धेमध्ये देऊ केलेली आहे. यामध्ये मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो की आजच आम्ही मुरली अण्णांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जो विजेता आहे त्याला फॉर्च्युनर गाडी देत आहोत. आणि त्याचं जे आज अण्णांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे त्या गाडीच्या याचं. त्यानंतर उपमहाराष्ट्र केसरीसाठी आम्ही स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक ही गाडी देत आहोत. त्यानंतर माती आणि गादी या दोन्ही विभागामध्ये गटांमध्ये 9 महाराष्ट्र केसरी होतात. तर या गटामधील होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी आम्ही 18 बुलेट गाड्या देत आहोत. तसेच जो उपविजेता आहे त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन म्हणून आम्ही उपविजेत्याला स्प्लेंडर गाडी यावर्षी देत आहोत. असं यावर्षीचं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सर्वच गटातील विजेत्यांना आणि उपविजेत्यांना आम्ही मोठी अशी इनामं यावर्षी देत आहोत. या कार्यक्रमासाठी वाहतुकीचं नियोजन नियंत्रण कसं केलंय? नक्कीच खूप चांगला प्रश्न आपण विचारला. हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांचं असं म्हणणं आलं की वाघोलीच्या मध्यभागी वाघोली बाजार मैदान आहे आणि बाजार मैदानामध्ये यासाठी सुसज्ज अशी क्रीडानगरी उभारली जावी. आणि इथं स्पर्धा होत असताना नक्कीच वाहतुकीवरती याचा परिणाम होऊ नये म्हणून या मैदानाच्या बाजूला जेवढी शेतकरी असतील किंवा जागा मालक असतील यांच्याशी बोलून आम्ही जवळपास 35 एकरचा पार्किंगची व्यवस्था इथं केली आहे. फक्त जे क्रीडाप्रेमी इथं क्रीडा रसिक स्पर्धा पाहण्यासाठी येतील तर त्यांनी पोलीस कर्मचारी आणि आमचे जे संयोजक असतील यांच्या सूचनांचं पालन करावं. आपल्याला योग्य ती जागा गाडी पार्किंगसाठी मिळेल आणि पार्किंग पासून आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी यायला रिक्षाची आणि गाड्यांची व्यवस्था केली आहे. सर, तसं म्हटलं तर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत खूप सारे म्हणजे कुस्ती म्हणजे ज्यांना आवड आहे तर ते सगळीच गर्दी इथे जमणार आहे. तर त्या गर्दीचं नियोजन जे हे ग्राउंड जे आहे ते त्या मानाने कमी वाटतंय, तर त्या गर्दीचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे? म्हणजे तसं काय नाही, ग्राउंड आपल्याला कमी वाटत असेल तरी ज्या पद्धतीने आम्ही इथं स्टेडियमची उभारणी करत आहोत तर साधारणतः 25,000 ते 30,000 लोकांची कॅपॅसिटी असणारं स्टेडियम इथं उभारलं जात आहे.
आणि त्याच्या बाजूला 2 मोठी मैदानं अजूनही शिल्लक राहतात. तर त्यामध्ये आम्ही मोठ्या स्क्रीन लावत आहोत की जेणेकरून जर प्रेक्षकांची संख्या जर जास्ती झाली, महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी प्रेक्षक येत असतो, तर कुणाचंही अपेक्षाभंग होऊ नये की मी स्पर्धा बघायला आलो आणि मला स्पर्धा लाईव्ह बघता नाही आली. तर आम्ही तिथंच मैदानाच्या बाजूला एक्स्ट्रा 2-3 स्क्रीन आम्ही लावत आहोत की जेणेकरून आलेल्या क्रीडा रसिकाला, क्रीडाप्रेमीला स्पर्धेचं लाईव्ह असं प्रयोजन तिथं होईल. स्पर्धेचं जे स्थळ आहे त्याचं त्याचं जे लोकेशन आहे ते वाघोलीच्या मध्यभागी वाघोलीचं बाजार मैदान आहे आणि त्या बाजार मैदानामध्ये आम्ही या स्पर्धा आयोजित करत आहोत. त्यापासून साधारणतः 1 किलोमीटरवरती भारतीय जैन संघटनेचं कॉलेज आणि हॉस्टेल आहे. तर तिथं भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शांतीलाल भाऊ मुथा यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पैलवानांना राहण्याची आणि तिथं व्यवस्था आपण केलेली आहे आणि कुठल्याही पैलवानाचं आल्यानंतर गैरसोय तिथं राहण्याची आणि खाण्याची होणार नाही अशी काळजी तिथं आपण त्या संस्थेच्या माध्यमातून घेतो. आपण ह्याच्यामध्ये महिला सुद्धा महिलांसाठी इथं वेगळी अशी महिलांसाठी गॅलरी आपण तिथं बनवत आहोत की ती गॅलरी फक्त महिलांसाठी आरक्षित असेल आणि आलेल्या महिलांना त्यांच्या मुलांसह, कुटुंबियांसह ती स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पाहता येईल. आणि आमच्या यावर्षीच्या स्पर्धेमध्ये विशेष करून आम्ही ह्या गोष्टीचं प्रयोजन आणि प्लॅनिंग करत आहोत की जो या कुस्तीचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो ती चौकट तोडून बाहेर निघाला पाहिजे आणि अनेक या शहरामधील सोसायटीधारक असतील किंवा कॉर्पोरेट जगतातील ह्या लोकांचं कुस्तीकडे लक्ष गेलं पाहिजे आणि या लोकांनी कुस्ती पाहण्यासाठी आलं पाहिजे असा प्रयत्न आम्ही यावर्षी करत आहोत. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग आणि शहरातील नागरिकही या कुस्तीसाठी आपल्या लहान मुलांना घेऊन येतील की ज्यांना या कुस्ती स्पर्धा बघून नक्कीच प्रोत्साहन मिळेल. 30,000 लोक बसतील अशी करत आहोत आणि सुसज्ज अशी क्रीडानगरी करत असताना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये कुठंतरी जे दादांबद्दल आतापर्यंत त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, आमच्या भागाचा जो विकास केला, तर ग्रामस्थांचा सर्वांचा आग्रह होता की ही सुसज्ज अशी क्रीडानगरीला जर नाव कुणाचं द्यायचं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. आणि असं हा जो प्रस्ताव आहे आज आम्ही वासापूजनच्या दिवशी तिथं मांडला आणि केंद्रीय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे की या क्रीडानगरीला आम्ही आमच्या आदरणीय अजितदादा पवार यांचं नाव देतो. धन्यवाद.